शिवराज्याभिषेक दिवस पर भव्य आयोजन, स्वदेशी विचारों का उद्घोष। महाराष्ट्र सरकार के निर्देशानुसार और कौशल, रोजगार, उद्यमिता व नवाचार मंत्री माननीय मंगल प्रभात लोढ़ा की संकल्पना के तहत 6 जून 2025 को मुंबई में राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा छत्रपति शिवाजी महाराज के शिवराज्याभिषेक दिवस के अवसर पर आयोजित समारोह का उद्घाटन किया गया। यह कार्यक्रम राज्य के सभी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाओं में वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से सीधा प्रसारित किया गया। सावनेर स्थित अन्नाजी कुबिटकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थान में इस कार्यक्रम का आयोजन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। कार्यक्रम के दौरान स्वदेशी विचारधारा, नागरिक कर्तव्य, पारिवारिक जागरूकता, सामाजिक समरसता एवं पर्यावरण संरक्षण जैसे विषयों पर प्रेरक मार्गदर्शन दिया गया। इस अवसर पर उपस्थित प्रमुख व्यक्तियों में शिवचरित्र विशेषज्ञ वैभव देवघरे, व्याख्याता शैलेश ठबाले, प्राचार्य मदन डहाके, जवाहर विद्यालय वाकोड़ी, पत्रकार संघ के अध्यक्ष किशोर धुंडेले और पर्यावरण कार्यकर्ता भूषण कुबड़े शामिल रहे। आईएमसी अध्यक्ष संजय भोंगे तथा सदस्य एडवोकेट मनोज खंगारे ने छात्रों को संबोधित करते हुए कहा कि औद्योगिक प्रशिक्षण संस्थान केवल समय बिताने का स्थान नहीं, बल्कि आपके भविष्य को गढ़ने वाला एक मंच है जो आपको एक सफल उद्यमी बना सकता है। इस आयोजन में आईएमसी सदस्य एडवोकेट तेजस कुबिटकर, वैभव चांडक, सोनू रावसाहेब आदि की प्रमुख उपस्थिति रही। कार्यक्रम का संचालन आर.के. लोही ने किया। प्रास्ताविक वक्तव्य प्राचार्य प्रशांत नांदुरकर ने दिया तथा आभार प्रदर्शन घनश्याम कटरे द्वारा संपन्न हुआ। कार्यक्रम की शुरुआत शिव गर्जना से हुई और समापन राष्ट्रगान के साथ किया गया। इस आयोजन की सफलता में संस्थान के समस्त शिक्षकों, कर्मचारियों और विद्यार्थियों का महत्वपूर्ण योगदान रहा। सावनेर से न्यूज फर्स्ट के लिए किशोर ढुंडेले की रिपोर्ट। विद्यार्थ्यांना माहिती होतं की आता 10 वाजून गेले, सर येतील, प्रिन्सिपल येतील, तर ते पूर्ण डिसिप्लिन मध्ये उभे राहत होते। आता ती गोष्टच नाही आहे। त्यावेळेला शिक्षकांचा दरारा होता, भाऊ बहिणींचा दरारा होता। दरारा म्हणजे असं नाही की खूप फोकट होते, मारत होते। ते संस्कृती होती आपली मोठ्यांचा आदर करणे। आज आदरच नाही राहिलेला आहे, म्हणून सगळे कुटुंब विस्कळीत होत आलेले आहे। भाऊ भावाचा वैरी झालेला आहे। छोट्या भावाचा मोठ्या भावासोबत नाही पडत, मोठ्या भावाचा वडिलांसोबत नाही पडत, वडिलांसोबत पडते तर आईसोबत नाही पडत। एका घराचे 4 घर झालेले आहेत। प्रगती कशी होणार? आता सरांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये म्हटलं की एक छोटीशी संस्था आहे। सर, एक छोटीशी संस्था नाही आहे। इथे 300 विद्यार्थी दरवर्षी इथे येतात आणि समाज घडवणारी खूप मोठी संस्था आहे। इथे 300 विद्यार्थ्यांवर आपण संस्कार करून त्यांना समाजामध्ये पाठवतो की तुम्ही टेक्निकल झालेले आहात, तुम्ही आपला एक व्यवसाय उभा करा। गोरगरिबाचे मुलं इथे येतात, चांगल्या वर्गातले मुलं इथे येतात आणि आपला एक व्यवसाय करतात, नोकरी करतात। जे शासकीय नोकरीमध्ये आहे, जॉब करतात आहे, व्यवसायामध्ये आहे, त्यांच्याकडे मुलांकडे लक्ष द्यायची वेळ नाही। ही शोभांतिका आहे खूप मोठी। त्याकरता आपण काय करतो, मुलांना चांगल्या शाळेमध्ये टाकून देतो। आपल्या वेळेला नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या। त्यामध्ये शिक्षक जे होते, शिक्षक समजा बाजारामध्ये असला किंवा शिक्षकाच्या यायच्या मार्गावर विद्यार्थी दिसतच नव्हते। विद्यार्थ्यांना माहिती होतं की आता 10 वाजून गेले, सर येतील, प्रिन्सिपल येतील, तर ते पूर्ण डिसिप्लिन मध्ये उभे राहत होते। आता ती गोष्टच नाही आहे। त्यावेळेला शिक्षकांचा दरारा होता, भाऊ बहिणींचा दरारा होता। दरारा म्हणजे असं नाही की खूप फोकट होते, मारत होते। ते संस्कृती होती आपली मोठ्यांचा आदर करणे। आज आदरच नाही राहिलेला आहे।